नमस्कार, मी भगवान शेलटे. जागतिक आरोग्य दिनानिमित्तच्या विशेष मुलाखतीत तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. जगभरातील लोकांना आरोग्याचं महत्त्व समजून सांगण्यासाठी आणि आरोग्य हे सर्व काही सांगण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना 6 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या WHO एक सदस्य राहिलेले आणि आता ज्यांचं निधन झालं ते बांदा गावचे सुपुत्र डॉक्टर बी गायतोंडे हे WHOचे एक सदस्य राहिले होते आणि त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर. सर, सिंधुदुर्गमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. सर, WHOचे एक सदस्य राहिलेले म्हणजे ज्यांचं आता निधन झालं ते डॉक्टर गायतोंडे. एक बांद्यासारख्या ग्रामीण भागात ज्यांचा जन्म झाला, त्यांचं प्राथमिक शिक्षण बांद्या गावात झालं. बांदा ते WHO अशी भरारी म्हणजे ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? कारण का तुमचा आणि त्यांचा तसा जवळचा संबंध होता, काय सांगाल? त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. म्हणजे त्यांचा जन्म साधारणपणे 1926 सालचा, म्हणजे आता आणखी एक 4-5 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतील. आणि त्या काळात म्हणजे 100 वर्षापूर्वीचं त्यांचं बालपण आणि वयाच्या 9व्या-10व्या वर्षापर्यंत ते बांद्यामध्ये होते. आणि योगायोगाने त्यांची भेट डॉक्टर रांगणेकर म्हणून होते. त्या काळातले खूप प्रसिद्ध असे डॉक्टर होते, MBBS डॉक्टर होते आणि जे मुंबईत प्रॅक्टिस करायचे, पण ते मूळचे कोकणातले होते. त्यांची डॉक्टरांशी डॉक्टर गायतोंडेंची एका लग्नाच्या निमित्ताने ओळख झाली, जेव्हा डॉक्टर गायतोंडे 9-10 वर्षाचे होते. आणि त्यांना म्हटलं की त्यांना वाटलं की ह्या मुलामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि त्यांना म्हटलं की शिकायला तू मुंबईला येतोस का? आणि ते स्वतः विसरून गेले, डॉक्टर गायतोंडे स्वतः विसरून गेले. तर डॉक्टर रांगणेकर इकडे आल्यानंतर, गावी आल्यानंतर मुद्दाम बांद्याला आले, त्यांच्या आईवडिलांना भेटले, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि डॉक्टर गायतोंडेंना ते आपल्याकडे शिकायला म्हणून घेऊन गेले. आणि तिथं डॉक्टरांचं शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला ऑब्व्हियसली डॉक्टर कंटाळले, कारण त्या काळातलं बांदा आणि त्या काळातली मुंबई ह्याच्यामध्ये खूप फरक होता. आणि ह्या फरकाचा एक भाग होता. दुसरा सांस्कृतिक एक धक्का होता. आईवडील इकडे होते आणि तिकडे एक नवख्या ठिकाणी राहणं होतं. पहिले 5-6 महिने ते कंटाळले आणि पळून जावं असं वाटण्या इथपर्यंत त्यांची परिस्थिती होती. पण त्याच्यानंतर त्यांना त्याची गोडी लागली, शिक्षणाची गोडी लागली. आणि ह्याचं कारण डॉक्टर रांगणेकरांची जी पर्सनॅलिटी होती, स्वभाव, ते एक होतं. डॉक्टर रांगणेकरांची प्रॅक्टिस जोरात होती. म्हणजे ते सकाळी 9 वाजता जे क्लिनिक सुरू करायचे ते रात्री 10 पर्यंत, आणि 10 वाजता ते घरी यायचे. आणि घरी आल्यानंतर 10:30 वाजेपर्यंत जेवण आटपलं की नंतर ते 1 तास वाचन करायचे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या काळात जर्नल्स ते मागवून स्वतःचं सायन्सचं जे मेडिकल सायन्सचं जे हे आहे ते अपडेट ठेवायचे. आणि वेगवेगळ्या चळवळीशी, त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्याशी त्यांचा संपर्क होता. आणि त्यामुळे डॉक्टर गायतोंडेंची सुद्धा ओळख ह्या सगळ्या विचारांशी आणि वाचनाशी विशेष करून झाली. नंतर त्यांनी तिथं इंटर सायन्स केलं विल्सन कॉलेजमधून, जे स्कॉटिश मिशनरी चालवत होते. आणि त्यामुळे त्यांचे प्रोफेसर वगैरे जी लोकमंडळी होती ती इंग्लिश मंडळी होती. आणि ते वातावरणही असं त्यांना पूरक असं मिळालं की त्यांच्या विकासासाठी. आणि नंतर डॉक्टर रांगणेकरांच्याच प्रेरणेने त्यांनी मेडिकलला ॲडमिशन घेतली, मेडिसिन MBBS केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पण त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन हे फार्मॅकॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी केलं. म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या डीननी त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे जे विद्यार्थी त्यांच्या वर्गामध्ये जे स्मार्ट विद्यार्थी होते, हुशार विद्यार्थी होते, त्यांना मुद्दाम बोलवून घेतलं. म्हणजे डॉक्टर जेव्हा MBBS पूर्ण करण्याचा वेळ आला तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळण्याची परिस्थिती आली. आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्यासाठी म्हणून त्यावेळेचे लोक विचार करत होते. दुसरा प्रभाव जो त्यांच्यावरती झाला तो त्यांच्या शिक्षकांचा. म्हणजे आजकाल सारखे डॉक्टर जे पैशाच्या मागे किंवा नोकरी म्हणून बऱ्याच वेळा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात किंवा फुल टाईम तिथे नोकरीला असतात, तसं त्या काळात नव्हतं. म्हणजे त्यावेळी डॉक्टर गायतोंडे स्वतः सांगायचे की अनेक नावाजलेले डॉक्टर, जे नामवंत डॉक्टर मुंबईमध्ये होते, जे आपल्या दिवसातला अगदी 2 ते 3 तासाचा मौल्यवान वेळ सकाळचा तो मेडिकल कॉलेजला द्यायचे मोफत. ते तिथे यायचे, क्लिनिक घ्यायचे, पेशंट तपासायचे, नवीन विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि हे विना मोबदला ते सगळं करायचे. आणि याच्यातून आणि त्यांची एक तज्ञता तर होतीच आणि एक जी बांधिलकी वैद्यकशास्त्राची होती ते डेव्हलप होत गेले असं. हो, याचा त्यांच्यावरती परिणाम झाला.
आणि नंतर मग जी जी संधी त्यांना मिळाली त्याची त्यांनी ते सोनं करत गेले. त्यांना त्या काळामध्ये रॉकफेलर फेलोशिप मिळाली की जी खूपच प्रेस्टिजियस आणि भारतातल्या मोजून काही लोकांना म्हणजे हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांना रॉकफेलर कॉलेज फेलोशिप मिळाली आहे. पॅथोफिजिओलॉजी ऑफ वॉमिटिंग ह्याच्यावरती संशोधन करण्यासाठी ते अमेरिकेत 1 वर्ष होते. आणि त्याच्यानंतर ते मुंबई विद्यापीठामध्ये मेडिसिनचे डीन, फॅकल्टी ऑफ मेडिसिनचे डीन राहिले आणि नंतर हाफकिन इन्स्टिट्यूटचे ते डायरेक्टर झाले. अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी हे केल्यानंतर त्यांना WHO मध्ये विशेष करून साऊथ ईस्ट एशियाचे सल्लागार म्हणून बोलवण्यात आलं. तर त्यांचा मी हे थोडक्यात सांगितलं आणि फटाफट काही संस्थांची नावं वगैरे घेतली, पण हा सगळा प्रवास खूप त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या उत्साहामुळे आणि त्यांचा जो इंटरेस्ट होता त्याच्यामुळे हा शक्य झाला. आणि तो जेव्हा त्यांच्याकडून ऐकायची मला हे मिळायची तेव्हा तो खूपच रोचक असा होता. वेगवेगळे अनुभव ते शेअर करायचे, ते खूपच इंटरेस्टिंग होते. एखादा अनुभव गायतोंडेंचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला, त्यांनी सांगितलेला त्यांच्या मेडिकल लाईफमधला? त्यांनी सांगितलेलं एक मला संवेदनशील हे वाटतं, कारण MBBS झाल्यानंतर ते हाऊसमन म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये राहिले होते. म्हणजे GS मेडिकल कॉलेज किंवा KEM हॉस्पिटल जे आहे तर तिथे हाऊसमनशिप ते करत होते आणि त्यावेळी हजारो पेशंट त्यांनी वर्षभरात बघितले. आणि ते एक दोन घटना त्याच्यात वर्णन म्हणजे त्यांनी सांगितल्या होत्या. त्याच्यापैकी एक होतं की अचानकपणे मुलांना गॅस्ट्रोएंटरायटिसची साथ आली आणि जवळजवळ 21 मुलं एकदम ॲडमिट झाली आणि त्याच्यातली केवळ 10 जगली आणि 10 त्याच्यातली वारली. आणि त्याचं खूप वाईट वाटलं डॉक्टरना. डॉक्टर म्हणाले मला अक्षरशः रडायला आलं. आणि त्या काळामध्ये अँटीबायोटिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे मेडिसिन हे एम्पिरिकल मेडिसिन असंच होतं आणि एक आपण वाचवू शकलो नाही ह्याची खंत त्यांना वाटत होती. आणि ह्याच्यामध्ये आपण कमी पडलो की काय, की ही मेडिसिनची मर्यादा आहे, अशा ह्याच्यामध्ये ते होते. म्हणजे डॉक्टरांचं हळवं रूप सुद्धा पाहिलं. हो नक्कीच. आणि हे तरुणपणातलं हळवं रूप. तसंच त्यांनी आणखी एका केसच्या बाबतीत हाऊसमनच्या बाबतीत असतानाचं वर्णन म्हणजे सांगितलं होतं की एका बाईला रक्तस्राव होत होता आणि रक्तस्राव आणि आपण रक्त म्हणजे ते थांबवण्यासाठी जे प्रयत्न केले ते निष्फळ ठरले आणि आपण तिला वाचवू शकलो नाही. तर हे 2 प्रसंग त्यांनी मला सांगितलेले आठवतात की जे त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव देणारे होते. तसंच त्यांनी हाफकिनचे डायरेक्टर म्हणून म्हणजे दुसरं असं मला जाणवलं, ते एका बाजूला संवेदनशीलता होती, दुसऱ्या बाजूला त्यांच्यामध्ये एक प्रकारची शिस्तप्रियता होती. त्यामुळे ज्या ज्या संस्थांचे ते डायरेक्टर झाले किंवा प्रमुख झाले त्या संस्थांमध्ये त्यांनी शिस्त आणली. म्हणजे काही म्हणजे जे मेडिकल कॉलेज जे आहे, ग्रँड मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल, त्याचं फार्मॅकॉलॉजी डिपार्टमेंट त्यांनी उभं केलं. म्हणजे जिथं ऑनररी प्रोफेसर एक होते आणि ते यायचे आठवड्यातून एकदा एक व्याख्यान घ्यायचे तासाभरासाठी आणि त्या व्याख्यानामध्ये फार्मॅकॉलॉजी ऐवजी इतर गोष्टीच खूप असायच्या. आणि जेव्हा फुल टायमर म्हणून डॉक्टर गायतोंडे जॉईन झाले तिथे, तेव्हा त्यांनी पूर्ण डिपार्टमेंट उभं केलं. तसं हाफकिन सुरू केल्यानंतर हाफकिनला व्यवस्थित एक शिस्त लावण्याचं काम केलं. तसं हिंदुस्तान अँटीबायोटिक्सची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरती होती. तेव्हा हिंदुस्तान अँटीबायोटिक ही तोट्यात जात होत असलेली कंपनी होती. त्यावेळी त्याला शिस्त लावण्याचं काम पण त्यांनी हे केलं. तर त्यांनी संस्था उभ्या करणं ह्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलं. आणि हे करत असताना त्यांचं कन्फ्रंटेशन पण झालं. म्हणजे मिनिस्टरबरोबर वाद झाला आणि डॉक्टर मी एरवी त्यांना नेहमी शांतच बघितलं. म्हणजे माझा त्यांचा अनुभव हा शेवटच्या 30 वर्षातला. पण त्यांनी सांगितलं की एकदा मिनिस्टरवरती ते चिडले, कारण मिनिस्टर त्यांच्याशी ज्या प्रकारे अपमानास्पद शब्द बोलायला लागले की त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी आता जर तुम्ही ह्याच्या पुढे एक शब्द बोललात तर मी तुमची मुस्काटीत ठेवून देईन. म्हणजे इथपर्यंत ते चिडले त्या ह्याच्यामध्ये, कारण हे इतक्या पोटतिडकीने मांडत होते विषय आणि समोरचा माणूस ऐकून घ्यायला तयार नव्हता आणि तो शिव्या द्यायला लागला होता, कारण त्यांचे जे हितसंबंध होते. त्यामुळे पॉलिटिकल हितसंबंधांची त्यांनी कधी पर्वा नाही केली. तर हे मला रूप त्यांचं खूप कौतुकास्पद वाटतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही म्हणाला तसं हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक या संस्थांमध्ये काम करत असताना कुठेतरी सामान्यांना फायदा होईल असं त्यांनी पाहिलं का? त्यांच्या रिसर्चचा काय फायदा झाला आहे सामान्य लोकांसाठी? नक्कीच. म्हणजे हाफकिन इन्स्टिट्यूट ही जर बघितली तर लसीकरणामध्ये जी अग्रेसर असलेली इन्स्टिट्यूट आहे. आणि एक आहे लसीकरण आणि दुसरं आहे सर्पदंशावरती जे आपण अँटीस्नेक व्हेनम सिरम वापरतो, ASV वापरतो, ते ह्या संस्थेमध्ये हाफकिनमध्ये तयार होतं. सो वेगवेगळ्या लसी त्या व्यवस्थितपणे त्यांची क्वालिटी चांगल्या प्रकारे उपलब्ध होणं. तसंच हिंदुस्तान अँटीबायोटिक्समध्ये सुद्धा पेनिसिलिन तयार होत होतं आणि पेनिसिलिन तयार ज्या फंगसपासून तयार होतं त्याची स्ट्रेनची जी क्षमता होती ती कमी होत चालली होती, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष
नव्हतं तर डॉक्टरने त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालून ती स्ट्रेंथ अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला. तर सामान्य माणसापर्यंत हे पोहोचण्यासाठी ज्या गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिक सेक्टरमधल्या इन्स्टिट्यूट आहेत त्या मजबूत करण्यासाठी त्यांचं योगदान हे नक्कीच चांगलं राहिलं. डॉक्टर यांनी WHO मध्ये काम करत असताना तिथला अनुभव आणि तिथल्या अनुभवाचा फायदा भारतासाठी होण्यासाठी काही त्यांचे विशेष प्रयत्न होते आणि ते इम्प्लिमेंट त्यांनी ते केलं आहे, याबद्दल काय चर्चा झाली होती तुमची? जागतिक आरोग्य संघटना ही जी आहे ती साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर बनलेली संघटना आणि तिचा उद्देश असा होता की डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे पोचाव्यात, डेव्हलप कंट्रीमध्ये जे इश्यू आहेत ते इश्यू हँडल व्हावेत आणि ह्याच्यासाठी सगळ्या जगातल्या लोकांनी, सगळ्या जगातल्या देशांनी एकत्र यावं आणि जवळपास जगातले सगळे देश त्याचे सभासद आहेत आणि वेगवेगळे जे विषय असतात म्हणजे सार्वजनिक आरोग्याचे वेगवेगळे विषय असतात, प्रत्येक देशाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, तर त्या प्रॉब्लेमवरती मार्गदर्शन करण्याचं काम ही संघटना करते आणि ह्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट असतात. तसेच डॉक्टर इथं साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आपण दक्षिण पूर्व आशिया ह्या विभागाचे ते सल्लागार होते. त्यामुळे ह्या विभागात येणारे जे वेगवेगळे देश आहेत त्या देशांच्या आरोग्याच्या समस्या, त्या समस्या डिफाईन करणं, त्या डिफाईन करायला मदत करणं, त्या समस्यांवरती उपाययोजना करणं हे त्यांनी केलं. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा त्यांना भेटलो आणि मी मेडिसिनच्या म्हणजे मी MBBSच्या फर्स्ट इयरला होतो आणि मेडिसिन ही जी कन्सेप्ट आहे, मॉडर्न मेडिसिन ही कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट त्यांनी मला रुजवण्याच्या म्हणजे त्यांनी त्यांच्या चर्चेतून माझ्यात जी रुजली. तर मला आठवतं इंडिव्हिज्युअल मेडिसिन किंवा इंटरनल मेडिसिन ज्याला म्हणतात आणि कम्युनिटी मेडिसिन ह्या दोघांमधला फरक त्यांनी मला सांगितला. ते म्हणाले की कदाचित लोकांना कौतुकाचं वाटेल की इथं बायपास ऑपरेशन करणारं मोठं हॉस्पिटल तयार झालं तर किंवा असं काहीतरी आहे जिथं हार्ट रिप्लेसमेंट, किडनी रिप्लेसमेंट अशी ऑपरेशन जिथं होतात असं इथं इन्स्टिट्यूट तयार झाली तर लोकांना ते कौतुकाचं वाटेल आणि ती बातमीचा विषय होईल. पण एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न म्हणून जर विचारात घेतला तर मी त्याच्याकडे बघताना वेगळ्या प्रकारे बघेन. मी असं बघेन की ते म्हणाले की मॉर्टॅलिटी कशामुळे आहे, म्हणजे हार्ट डिसीजने लोक जास्त मरतायत की मलेरियाने जास्त मरतायत. आणि जर मलेरियाने लोक जास्त मरतायत आणि हे आमची चर्चा ज्यावेळी झाली ती 97-98 मध्ये किंवा त्याच्या अगोदर ही मला वाटतं 92-93 मधली गोष्ट आहे, कारण मी नुकता MBBSला ॲडमिशन घेतली होती. तेव्हा ते म्हणाले की आपल्या देशामध्ये आज इन्फेक्शियस डिसीजेसने मरणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे इन्फेक्शियस डिसीजेस कसे कंट्रोल होतील आणि त्याच्यासाठी आपल्या आरोग्याचा फंड जो आहे तो त्याच्यावरती कसा हे होईल. म्हणजे मलेरियासाठी अँटी मलेरिया ड्रग्ज अवेलेबल असणं जसं महत्त्वाचं म्हणजे क्लोरोक्विन असेल किंवा बाकी मेडिसिन असतील त्याचप्रमाणे आहे की मलेरिया ज्यामुळे होतो म्हणजे ज्या अॅनॉफिलस डासामुळे होतो त्या डासांचा प्रसार कसा कंट्रोलमध्ये आणता येईल हे बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ते डायरेक्ट डॉक्टरच्या ह्याच्याशी संबंधित नाही, पण जर तुम्ही अॅनॉफिलस मॉस्किटो डास जर नियंत्रित केले तर मलेरियाचा जो प्रभाव आहे तो कमी होतो. सो त्यामुळे कम्युनिटी मेडिसिनमध्ये किंवा सामाजिक आरोग्यशास्त्रामध्ये बघताना ह्या गोष्टी बघणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे इंटरनल मेडिसिन म्हणजे आपल्याला साधारणपणे काय असतं कन्सेप्ट की डॉक्टर वैद्यकशास्त्र असं म्हटलं की पेशंट दिसतो, डॉक्टर दिसतो आणि औषध दिसतं, पण त्याच्या पलीकडे सामाजिक आरोग्यशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आरोग्यशास्त्राचे नियम विचारात घेणं आणि सामाजिक पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच डॉक्टर म्हणजे गायतोंडे सर रिटायरमेंटनंतर ते मनात आणलं तर त्यांनी एक लक्झरियस लाईफ ते शहरात जगू शकले होते, पण रिटायरमेंटनंतर आपल्या गावाकडे म्हणजे बांद्यात येऊन काम करण्याचा त्यांचा काय उद्देश होता आणि नक्की बांद्यासाठी त्यांनी काय केलं जरा सविस्तर सांगा. म्हणजे मलाही हे चमत्कारासारखं वाटतं. हा म्हणजे एखाद्या माणसाने अवलियासारखं काम करावं आणि त्यांना आयुष्यही प्रदीर्घ आयुष्य मिळालं. म्हणजे 95-96 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. तर आपण जर टप्पे केले तर पहिला 30 वर्षाचा टप्पा त्यांचा शिकण्यासाठी गेला असेल, पुढचा 30 वर्षांचा म्हणजे 60 वर्ष ते रिटायर झाले 86 मध्ये साधारणपणे WHO मधून त्यांची रिटायरमेंट झाली आणि तो टप्पा जो आहे तो त्यांच्या योगदानाचा टप्पा आहे. आणि निवृत्तीनंतरची जी 30 वर्ष आहेत ती त्यांनी सामाजिक योगदान देण्यासाठी म्हणून वापरली. म्हणजे तू जसं म्हणालास की ते एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहू शकले असते किंवा डेव्हलप कंट्रीमध्ये सुद्धा राहू शकले असते आणि मोठे कन्सल्टंट म्हणून राहू शकले असते, एखाद्या देशाचे ॲडवायझर म्हणून, वेगवेगळ्या देशांचे ॲडवायझर म्हणून सुद्धा ते राहू शकले असते, पण तसं त्यांनी नाही केलं. ते पुन्हा त्याच गावामध्ये आले ज्या गावातून ते 9-10 वर्षाचे असताना गेले होते आणि पुढची 30 वर्ष
30-35 वर्ष त्या गावासाठी त्यांनी आरोग्य आणि शिक्षण ह्याच्यासाठी योगदान दिलं. आणि हे योगदान त्यांनी कशा कशा प्रकारे दिलं? एक तर त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केली, म्हणजे आठवड्यातून 2 दिवस ते मोफत पेशंटना तपासायचे. आणि मला आठवतं त्याप्रमाणे जवळजवळ 60-70 पेशंट त्यांच्या ओपीडीला असायचे. म्हणजे 60 उलटलेला हा माणूस, वृद्ध माणूस, न कंटाळता हसत त्या पेशंटना रेग्युलर तपासायचा. त्यांनी इथं ट्रस्ट बनवला आणि त्या ट्रस्टमध्ये त्यांनी बाहेरून पैसे नाही घेतले. त्या ट्रस्टमध्ये त्यांनी स्वतःचेच पैसे घातले. त्यांनी स्वतःचे पैसे घातले, स्वतःची जमीन त्याला दान केली आणि त्याच ह्याच्यावरती त्यांनी योगदान द्यायला, म्हणजे आर्थिकसुद्धा योगदान त्यांनी इथं द्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी जे शास्त्रीय तत्त्व त्यांनी आरोग्य आणि शिक्षणविषयक जी जागतिक पातळीवरती हे केली होती, ती तत्त्व इथं कशी इम्प्लिमेंट करता येतील हे त्यांनी बघितलं. इथं शिक्षणाच्या क्षेत्रात म्हणजे तू सुद्धा स्वतः त्याचा बेनिफिशियरी आहेस, कारण तू ज्या कॉलेजमध्ये शिकलास, गोगटे वाळके कॉलेज, त्याचं जे फाउंडेशन आहे ते डॉक्टरांच्यामुळे झालं. किंवा इथं BS बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स जे आहे त्याची सुरुवात सुद्धा डॉक्टरांनी केली. तर आरोग्याच्या क्षेत्रात ह्या 2 मोठ्या इन्स्टिट्यूट तर त्यांनी केल्याच, पण त्याबरोबर म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी काम सुरू करताना आणखी एक महत्त्वाचं काम जे मला विशेष उल्लेख करण्यासारखं वाटतं ते म्हणजे अडोलेसन्स एज्युकेशन सुरू केलं. खरं तर आजही नियमितपणे अडोलेसन्स एज्युकेशन जे कुमारवयीन मुलांना जे शिक्षण द्यायला पाहिजे ते रेग्युलर शाळांमध्ये दिलं जात नाही. आणि हे डॉक्टरनी आल्या आल्या त्यांच्या ट्रस्टमार्फत सुरू केलं होतं. आणि त्यांनी छान म्हणजे त्यांना ना ते हाडाचे शिक्षक होते, त्यामुळे त्यांना शिकवायला, सोपं करायला खूप आवडायचं. आणि रविवारच्या दिवशी मला आठवतं, रविवारच्या दिवशी कॉलेज तुमचं बंद असायचं आणि त्यावेळी ते मुलांना बोलवायचे, म्हणजे NSSचे स्टुडंट, निवडक विद्यार्थ्यांना ते बोलवायचे आणि त्यांच्यासाठी ते क्लास घ्यायचे. पूर्ण दिवसभराचा क्लास असायचे आणि त्याच्यामध्ये ते त्यांना अडोलेसन्स एज्युकेशनवरती शिकवायचे. आणि ट्रेनिंग असायचं, ते त्यांना ट्रेनर म्हणून ट्रेन करायचे आणि त्या मुलांना शाळांमध्ये पाठवायचे. म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्यांना शाळांमध्ये पाठवायचे आणि त्यांनी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग द्यावं. ते म्हणायचे मी एकटा पुरा पडणार नाही. त्यामुळे जर अनेक मुलं तरुण जाऊन हे बोलायला लागले आणि तर तो अधिक जास्त लोकांपर्यंत तो पोचेल. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मला आठवतं 2002 नंतर मी पण सहभागी झालो आणि ज्या तऱ्हेने डॉक्टर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचे आणि तो प्रोजेक्ट राबवायचे, खूप कौतुकास्पद अशी ती गोष्ट होती. नक्कीच. डॉक्टर म्हणजे डॉक्टरी पेशापलीकडचे पण डॉक्टर होते, म्हणजे अनिष्ट प्रथांना विरोध, जाती भेद यांनाही न मानणारे डॉक्टर, याबद्दलचे काही किस्से सांगाल का? अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे त्यांच्यावरती प्रभाव जो होता तो डॉक्टर रांगणेकरांचा होता. डॉक्टर रांगणेकर हे त्या काळातल्या प्रोग्रेसिव्ह विचारांचे पुरस्कर्ते होते आणि त्यामुळे त्यांना असं बऱ्याच ठिकाणून वाचायला मिळालं. म्हणजे डॉक्टर रांगणेकर, तुम्ही कदाचित अहिल्या रांगणेकरांचं नाव ऐकलं असेल. अहिल्या रांगणेकर ह्या कम्युनिस्ट विचारांच्या ह्या होत्या, ह्या डॉक्टर रांगणेकरांच्या पुतण्याच्या पत्नी, म्हणजे त्यांच्या सूनबाई. त्यामुळे घरातच त्यांचे म्हणजे ते जिथे राहत होते तिथं कम्युनिस्ट विचारांचा त्यांना त्यांचे परिचय झाला. तसं त्यांचे एक मित्र होते कुवाडेकर म्हणून, ते मूळचे बांद्याचे, त्याला किशा ते म्हणायचे, त्यांचे बालमित्र. तर ते पण कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित होते आणि त्यामुळे यांच्यावरती जो विचारांचा प्रभाव पडला. आणि त्याचा एक किस्सा त्यांनी मला सांगितला होता. झालं होतं असं की डॉक्टर रांगणेकरांनी इनिशिएटिव्ह घेऊन एक सारस्वत समाजाचा एक संघटना होती आणि त्या संघटनेमध्ये एक आरोग्यविषयक काम करावं, एक हॉस्पिटल उभं करावं अशा दृष्टिकोनातून फंड रेझिंग आणि एक कमिटी बनली होती. आणि त्या कमिटीमध्ये डॉक्टर गायतोंडेंनी सहभागी व्हावं अशी डॉक्टर रांगणेकरांची इच्छा होती. तर डॉक्टर गायतोंडेंनी सांगितलं की जर त्याचं नाव सारस्वत समाज असं असेल तर मी त्याचा मेंबर होणार नाही. त्याचा बेस ब्रॉड असला पाहिजे, सगळ्या समाजाचा असला पाहिजे, त्यामुळे ते लोकांचं असं दिसलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यानंतर मग सारस्वत समाजाची जी हे होती त्यांची मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये विरोधी ठराव पण मांडला गेला, पण शेवटी डॉक्टरांचा ठराव डॉक्टरनी मांडून तो पटवून दिला आणि त्याच्याप्रमाणे ब्रॉड बेस अशी ती संस्था सुरू झाली आणि त्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलं. तर हा एक महत्त्वाचा किस्सा त्यांच्या तरुणपणी की जातीच्या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका. दुसरा जर बघितलं गेलं तर आत्ता त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी जे व्यक्त केलं म्हणजे डॉक्टर जाहीरपणे असं काही बोलत होते मी नास्तिक आहे म्हणून प्रचार करतो असं नाही, पण प्रोग्रेसिव्ह विचार त्यांच्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये होते. त्यांनी कोणाला हर्ट केलं नाही.
म्हणजे घरातल्या ज्या काही परंपरा असतील त्या परंपरा त्यांनी पाळल्या, पण त्यांनी स्वतःच्या बाबतीत एक सांगून ठेवलं होतं की माझा अंत्यविधी करत असताना कोणतंही रिच्युअल कर्मकांड करायचं नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा अंत्यविधी केला तेव्हा ना कोणी पुरोहित बोलवण्यात आला, ना त्यांचे दिवसकार्य करण्याचं हे केलं. तर ही घटना, अशी घटना क्वचित घडते की जिथं माणसं ठामपणे सांगतात आणि बाकीची नातेवाईक मंडळी सुद्धा स्वीकारतात. तर ह्या गोष्टी म्हणजे जात प्रथा असेल किंवा जुन्या रूढी परंपरा असेल, तर त्यांनी त्याला शास्त्रीय पद्धतीने छेद दिला असं मला वाटतं. डॉक्टरांचा समावेश भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा होता. म्हणजे डॉक्टरांचे काही अनुभव असे आहेत की गांधी नेहरूंना त्यांनी ऐकलंय, याबद्दलचा काही किस्सा तुमच्या चर्चेतून पुढे आलाय का? हो, ते मला म्हणाले की मी मुंबईत राहिल्यामुळे आणि डॉक्टर रांगणेकरांच्यामुळे बऱ्याच लोकांना जवळून ऐकू शकलो. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं आठवतं की गांधींना मी ऐकलं. गांधींचं बोलणं मोनोटोनस होतं आणि ते काही खूप असं नव्हतं, पण गांधींच्या चेहऱ्यावरती जे हास्य असायचं ते रुहानी हास्य असायचं, म्हणजे दैवी हास्य असल्यासारखं असं ते त्यांनी शब्द वापरलेला मला आठवतं. आणि त्या माणसामध्ये एक प्रामाणिकपणा होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की गांधींनी संपूर्ण देश ढवळून काढला होता. आणि 42च्या लढ्याच्या ह्याच्यात ते म्हणतात की त्यांचं भाषण आपण ऐकलं आणि नंतर सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली आणि आपण त्यावेळी विद्यार्थी होतो, ते त्यावेळी SSCला होते आणि त्यांनी शाळेवरती बहिष्कार टाकला आणि मग बुलेटिन वाटणं हे काम जवळजवळ 6-7 महिने त्यांनी शाळा सोडून दिली होती आणि बुलेटिन वाटण्याचं काम ते करत होते. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा शाळा जॉईन केली, कारण जसा मुवमेंटचा भर ओसरला शाळा जॉईन केली. आणि नंतर त्या ह्याच्या म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये असताना ट्रेड युनियनशी संबंधित ट्रेड युनियनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं काही काम करण्याचा प्रयत्न करणं, तसं म्हणजे अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत की जिथं आपलं योगदान देणं शक्य आहे ते करणं. इवन जी बांद्याचं जे खेमराज हायस्कूल आहे, इवन तू शिकलेलं मडुरा हायस्कूल आहे, ते जे बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ आहे, त्याची सुरुवात बांद्यातल्या हायस्कूलने झाली. तर बांद्यातलं हायस्कूल जे खेमराज हायस्कूल आहे, जे सावंतवाडी संस्थानचे लोकप्रिय राजे यांच्या नावाने ते सुरू झालं, ते पुढे चालवण्याचे जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा डॉक्टरांच्या वडिलांनी त्यांना लिहिलं. तेव्हा डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यावेळी त्यांनी डॉक्टर नाडकर्णी, डॉक्टर तोरसकर हे त्यांच्या कॉलेजमध्ये शिकणारे जे बाकीची मंडळी होती त्यांना ह्याविषयी त्यांनी मीटिंग घेतली, डॉक्टर नाडकर्णींच्या घरी मीटिंग घेतली आणि त्यांनी ह्या शाळेसाठी कॉलेजमध्ये असताना योगदान, पैसे उभे करून योगदान देण्याचा हे सुरू केला. म्हणजे इथे लोकल एक कमिटी बनली बांद्यामध्ये आणि जे आर्थिक योगदान आहे त्याला ॲडव्होकेट सौदागर पण नंतर मग सहभागी झाले आणि ती संस्था पुढे खूप मोठ्या नावारूपाला आली. तर त्यांचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यापासून, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये फक्त ब्रिटिश जाणं एवढाच हे नव्हता, तर त्याच्यानंतर मग देश उभारणी जी आहे ती पण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे हे जे प्रयत्न होते तेही कौतुकास. म्हणजे एका बाजूला वैद्यक क्षेत्रामधले होते, दुसऱ्या बाजूला या छोट्या छोट्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमार्फत काम करण्यातूनही नक्की. डॉक्टर शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. छंद म्हणून म्हणजे कुठचा छंद असा वेगळा, म्हणजे मेडिकल पेशापेक्षा असा वेगळा छंद त्यांनी कुठचा जोपासला आहे, याबद्दल काय बोलायचे डॉक्टर तुमच्याशी? त्यांना वाचनाची जबरदस्त आवड होती. क्रिकेट त्यांना आवडायचं, क्रिकेट बघायला त्यांना आवडायचं, पण वाचन वेडे होते ते. म्हणजे पुस्तक ते त्यांना वाचल्याशिवाय चैनच पडायचे नाही. आणि त्यांना दिलेलं पुस्तक म्हणजे मला आठवतं त्यांनी ना आल्यानंतर त्यांची जी छोटी एक 5 एकरचा जो एक प्लॉट होता त्याच्यामध्ये शेती करायला घेतली. म्हणजे 60 वर्षानंतर या माणसाने कवाथे नेऊन लावले आणि नारळाच्या संदर्भात समजून घेण्यासाठी म्हणून ते माझ्या बाबांकडे आले आणि बाबांनी त्यांना एक PK थॅम्पन म्हणून एक नारळावरती एक ऑथॉरिटी आहे त्यांचं एक पुस्तक दिलं. तर ते पुस्तक जवळजवळ 300 पानाचं पुस्तक त्यांनी ते 2 दिवसात वाचून काढलं आणि ते परत 3ऱ्या दिवशी बाबांकडे त्याच्यावरती चर्चा करायला आले. आणि मला अजूनही आठवतं त्यांची चर्चा चालू होती, वेगवेगळे आजार जे माडाशी संबंधित आहे, बर्ड रॉट आहे किंवा स्टेम ब्लिडिंग आहे आणि ह्याच्याविषयी ते बोलत होते. म्हणजे मला ते एक आश्चर्य वाटत होतं की वाचनाच्या बाबतीत त्यांनी इतक्या जलद गतीने, आणि तो सुद्धा वेगळा सब्जेक्ट, ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट, म्हणजे त्यांनी एरवी मेडिसिन वाचलेलंच असणार किंवा मेडिसिन संबंधित ते रिसर्च नेहमी वाचत होते. त्यांच्या टेबलवरती केव्हाही गेलं तर रिसर्च जर्नल नेहमी असायची. त्याच्याशिवाय बाकीच्याही गोष्टी त्यांनी वाचलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी मला बऱ्याच वेळा विचारलं, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वाचलेस का, डिस्कवरी ऑफ इंडिया नेहरूंचं वाचलेस का. कारण ह्याही वाचन म्हणजे हे जे वाचन आहे तेही त्यांनी बऱ्याच प्रमाणात केलं होतं.
तर वाचन हा एक त्यांचा छंद होता. आणि मी दुसरं मी म्हटलं तसं ते खूप असे मी म्हणेन निष्णात असे शिक्षक होते. मी त्यांचा औपचारिक विद्यार्थी नाही. मी त्यांना म्हणजे कारण माझी ॲडमिशन जी MBBSला झाली ती 92 साली, म्हणजे ते 86 मध्ये रिटायर झाले होते. आणि मी त्यांच्याकडे बाबांच्या ओळखीने मी हळूहळू त्यांच्याकडे जायला लागलो. आणि जेव्हा मी सुट्टीत यायचो त्यावेळी त्यांच्याकडे जायचो. आणि मला आठवतं त्यांनी कन्सेप्ट क्लिअर करताना, म्हणजे त्यांनी एक दिवस असं मला विचारलं की बोलता बोलता असा प्रश्न आला कावीळ ह्याच्यावरती. तर ते मला म्हणाले की कावीळ हे काय आहे? तर मी म्हटलं आजार आहे. म्हणजे आजार नाही, हे लक्षण आहे. कावीळ हे लक्षण आहे, आपल्या याच्यामध्ये बिलिरुबिन वाढल्याचं लक्षण आहे. आणि याची कारणं कशी हे होतात, तर त्यांनी जे समजावून सांगितलं की बिलिरुबिन कसं तयार होतं, तर ते म्हणाले की तांबड्या पेशी जेव्हा मरतात तेव्हा त्याचं जे नंतरचा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे हे तयार होणं, बिलिरुबिन तयार होणं. तर त्याचं एक कारण, जर जास्त प्रमाणात तांबड्या पेशी मेल्या तर तुम्हाला कावीळ होऊ शकते. सो हिमोलायटिक जॉन्डिस किंवा प्री हिपॅटिक जॉन्डिस हे एक कारण. दुसरं ते म्हणाले की लिव्हरने व्यवस्थित पचवल्या नाहीत आणि लिव्हरला प्रॉब्लेम काहीतरी झाला तर मग हिपॅटिक जॉन्डिस होतो. आणि तो त्याची हिपॅटिक कॉजेस, त्याचे अनेक कॉजेस असू शकतात, कारणं असू शकतात. आणि तिसरं त्यांनी सांगितलं ऑब्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे लिव्हरमधून बाहेर पडत असताना त्याला जर ऑब्स्ट्रक्शन झालं, म्हणजे बिलिरुबिन बाहेर पडत असताना डक्टमध्ये ऑब्स्ट्रक्शन झालं, म्हणजे तिथं पित्ताशयातला खडा असेल किंवा ट्यूमर असेल तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. तर हे त्यांनी जेव्हा मला पटवून दिलं आणि समजावून सांगितलं तेव्हा माझा एकंदरीत मेडिसिनकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. म्हणजे मला सुरुवातीच्या दिवसामध्ये मला आठवतं की मी असंच कॅज्युअली बोलत होतो आणि त्याच्यामध्ये अर्धांगवायू हा एक हे आला. तर मी त्यांना असं, म्हणजे मला आता वाटतं की मी खूप वेडपटपणे तो प्रश्न विचारला होता. मी 12वी सायन्स होतो, अगदी नुकतं MBBSच्या ॲडमिशन, म्हणजे 1-2 महिने झाले असतील. आणि अर्धांगवायूच्या संदर्भात मी त्यांना म्हटलं की काही असं सांगतात की अमुक मसाज केल्यानंतर अर्धांगवायू बरा होतो, अमुक तेलाने बरा होतो. तर ते मला असं म्हणाले की आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असं आहे हे प्रकरण. ते म्हणाले ॲक्च्युली पॅथॉलॉजी किंवा प्रॉब्लेम कुठे असतो अर्धांगवायूमध्ये? दिसतो आपल्याला हात अपंग झाल्याचा, पाय अपंग झाल्याचा, म्हणजे त्याच्यात ती ताकद गेल्याचा. पण प्रॉब्लेम हातात किंवा पायात नसतो, प्रॉब्लेम मेंदूत असतो. मेंदूत रक्तस्राव झालेला असतो आणि त्यामुळे मेंदूतून ज्या पेशी सिग्नल पाठवतात, जे चेतापेशी येतात सिग्नल घेऊन मसलपर्यंत, त्या बधीर होतात आणि त्यामुळे मसल हालत नाही. आणि मसाज किंवा जे तुम्ही जे काही हे करता त्याच्यामुळे फक्त मसल ॲक्टिव्ह ठेवायला मदत होते. कारण जेव्हा तुम्हाला स्ट्रोक बसतो, आत ब्लिडिंग होतं, तेव्हा काही काळापुरती मेंदूला सूज येते आणि जशी जशी सूज उतरते तसं तुमच्या कामाचं फंक्शनिंग, म्हणजे जेव्हा सूज असते तेव्हा बराच मेंदूचा भाग काम करणं थांबवतो आणि मग जशी सूज उतरायला लागते तसं तो काम करायला लागतो. आणि जसं तो काम करायला लागेल तेव्हा तुम्ही जर बराच काळ एकाच पोझिशनमध्ये हात धरलात तर तो स्टीफ होऊन जाणार. त्यामुळे तो हात हलवणं किंवा त्याच्यावरती मसाज करणं हे तो ॲक्टिव्ह राहण्यासाठी आवश्यक आहे. कारण हळूहळू जशी जशी सूज मेंदूची उतरत जाईल तसं ॲटोमॅटिक मेंदू काम करायला लागेल आणि तोपर्यंत तो ॲक्टिव्ह करणं एवढाच रोल मसाजचा आहे. तर मला हे लक्षात आलं की मेडिसिन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या किती सोप्या करून त्यांनी माझ्याशी बोलले. म्हणजे ब्लड प्रेशर तपासत असताना जे साऊंड्स येतात ते कसे येतात ह्याही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. तर एक म्हणजे त्यांच्याकडून ऐकणं ही एक अनुभूती असायची. म्हणजे मी संशोधनविषयी त्यांच्याशी, म्हणजे रॉकफेलर फेलोशिप त्यांना मिळाली होती आणि ते अमेरिकेत जाऊन संशोधन केलं होतं. तर त्यावेळी ते बोलत असताना म्हणाले आम्ही केले ते संशोधन एक वेगळं संशोधन ज्याला एक ठराविक हे होता, पण आईन्स्टाईनने जे संशोधन केलं ते पूर्णपणे वेगळं. म्हणजे मला अजूनही आठवतं आम्ही सोफ्यावरती बसलो होतो, त्यांच्या वरच्या मजल्यावरती त्यांची लायब्ररी टाईप हॉल होता, भरपूर पुस्तकं बांद्याच्या घरामध्ये त्यांच्या होती. आणि ते म्हणाले की त्यांनी सोफ्याच्या बाजूच्या ह्याच्यावरती हात ठेवून म्हणाले की हे आपल्याला मॅटर वाटतं पण ही एनर्जी आहे. मग आईन्स्टाईन असं म्हणतो की मॅटर आणि एनर्जी ह्या एकमेकात कन्वर्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. तू कधी इमॅजिन तरी करू शकतोस का ही फक्त एनर्जी आहे आणि अशी घट्ट झालेली एनर्जी आहे. म्हणजे त्यांनी वेगळे शब्द वापरले पण हे आपण इमॅजिनच करू शकत नाही. अशा प्रकारे सायंटिस्ट असतात की जे वेगळ्या प्रकारे संशोधन करतात. तर ते जेव्हा त्यांच्याकडून ऐकायला मिळायचं ना ते वेगळं असायचं. डॉक्टर, शेवटचा अजून एक प्रश्न. आता जी आरोग्य क्षेत्रात जी अनागोंदी चालली त्याबद्दल डॉक्टरांकडनं कधी अस्वस्थता व्यक्त झाल्याचं तुम्हाला जाणवलं? हो, ते त्याच्याविषयी बोलायचे. पण डॉक्टरांचा स्वभाव हा ह्याचा नव्हता, ॲग्रेसिव्ह असा नव्हता. ते शांतपणे ह्या गोष्टी मांडायचे.
म्हणजे त्यांनी ते तुलना करून सांगायचे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की त्यांना शिकवत असतानाचे जे प्रोफेसर होते ते सगळे नामवंत डॉक्टर होते मुंबईतले, आणि ते त्यावेळी विनामूल्य हे द्यायचे. ते स्वतः डॉक्टर गायतोंडे स्वतः 60 वर्षानंतर जेव्हा आले आणि एवढे एक्सपर्ट तज्ज्ञ माणूस हे आठवड्यातून 2 दिवस मोफत तपासायचे, तर ते स्वतःच्या उदाहरणाने लोकांच्या पुढ्यात हे ठेवत होते. तसं कधी कधी ते म्हणायचे की आपण प्रिस्क्रिप्शन लोकांची आपण बघतो, ती प्रिस्क्रिप्शन सुद्धा रॅशनल प्रिस्क्रिप्शन असतात असं नाही. म्हणजे बऱ्याच वेळा इरॅशनल प्रिस्क्रिप्शन लिहिली जातात. तर त्याच्याविषयी ते खंत व्यक्त करायचे आणि ते म्हणायचे की ह्या बाबतीत म्हणजे ह्याचा दोष दुसऱ्या पॅथीच्याच लोकांना द्यायला पाहिजे असं नाही. MBBS केलेले आहे, ज्यांनी मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे त्यांनीच मला मॉडर्न मेडिसिन हा शब्द शिकवला. ते म्हणाले ॲलोपॅथी असं म्हणू नको, कारण होमिओपॅथी ही सुद्धा आपल्यासाठी ॲलोपॅथी आहे. ॲलो म्हणजे परकीय, होमिओ म्हणजे येतदेशीय. सो आपल्यासाठी होमिओपॅथी म्हणजे फक्त आयुर्वेद आहे. त्यामुळे आपण ॲलोपॅथी असं न म्हणता मॉडर्न मेडिसिन म्हणूया. तर मॉडर्न मेडिसिन असा शब्द ते वापरायचे आणि ते म्हणायचे की ह्याला रॅशनल थिंकिंग आहे, म्हणजे ह्याला काही पुरावे आहेत. म्हणजे अमुक गोष्टीसाठी अमुक उपाय जर असेल तर त्याला पुरावा आहे. आणि त्याच्यासाठीचं जे औषध आहे ते औषध 2 प्रकारे वापरलं जातं. एक क्युअर करायला, आणि साधारणपणे इन्फेक्शियस डिसीज म्हणजे मलेरिया झाला तर मलेरिया तुमचा क्युअर करता येतो, पण त्याला क्युरेटिव्ह मेडिसिन म्हणतात. म्हणजे तुम्ही क्लोरोक्विन देऊन मलेरिया क्युअर करू शकता. तुम्हाला ट्युबरक्युलोसिस झाला तर अँटी ट्युबरक्युलोस ड्रग रिफॅम्पिसिन वगैरे देऊन तुम्ही क्युअर करू शकता, बरा करू शकता. पण तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल, तर तुम्हाला फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते, किंवा असं म्हणूया की तुम्हाला क्युअर नाही करता येणार, पण ते कंट्रोलात नियंत्रित ठेवलं जातं. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवलं जाईल. त्यामुळे आज मी मेडिसिन घेतलं तर आज माझं ब्लड प्रेशर नियंत्रित राहील, पण उद्याचं ब्लड प्रेशर मला नियंत्रित ठेवायला पाहिजे तर उद्या सकाळी मला परत गोळी घ्यायला पाहिजे. तसं डायबिटीससाठी सुद्धा जर माझं डायग्नोसिस डायबिटीस आहे तर तो लाईफ लॉंग राहणार आहे. तर मग हे मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रेग्युलर ते घेतलं पाहिजे. तर हे त्यांनी सांगितलं. दुसरं एकदा मी त्यांना म्हटलं की असं म्हटलं जातं की बाकीच्या याच्यामध्ये साईड इफेक्ट नाहीत, पण मॉडर्न मेडिसिनचे साईड इफेक्ट आहेत. ते असं म्हणाले की असं म्हणणारे त्यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, तू कधी सुरण खाल्लायस का? म्हटलं हो. अळू खाल्लायस का? म्हटलं हो. खाज येते की नाही? तर म्हटलं हो येते खाज. मग खाज कमी करायला काय करतो आपण? सोल वापरतो, म्हणजे आंबट काहीतरी पदार्थ वापरतो, पण खाज येते, सुरणाची खाज येते, याचा अर्थ त्याची आपल्याला ॲलर्जी आहे. जर खाद्यपदार्थ आपण नेहमीचे घेतो त्याची आपल्याला ॲलर्जी असते, त्याचे आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात. तर ज्याचा इफेक्ट आहे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे, ज्याचा इफेक्ट नाही त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट नाही. त्यामुळे जर कोण क्लेम करत असेल की आमच्या औषधाचा ॲडव्हर्स इफेक्ट नाही तर त्यांचा इफेक्टही नाही असं समज. हे त्यांनी सांगितलेलं मला आठवतं. आणि हे आपल्या नेहमीच्या जीवनात सुद्धा, म्हणजे अन्न सुद्धा विष होऊ शकतं. म्हणजे ओबेसिटी हा आता आजार झालाय. म्हणजे 50 वर्षापूर्वी कोणी ओबेज किंवा असणं हा आजार म्हटलं जात नव्हतं. म्हणजे आज एपिडेमिक आल्यासारखं ओबेज म्हणजे लठ्ठपणा हा आजार झालाय. आणि हा लठ्ठपणाचा आजार कशामुळे आहे? अन्नामुळे आहे ना. म्हणजे आपण जे जेवतो ते आपल्या कॅलरी जळण्यापेक्षा जास्त प्रमाणात खातो, म्हणून ओबेसिटीचा आजार हे होतो. मग जिथं जेवण सुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं तिथं कोणतंही औषध ह्याचे इफेक्ट तसे साईड इफेक्ट आणि ॲडव्हर्स इफेक्ट असणारच. त्यामुळे त्याला काही हे नाही. नक्कीच डॉक्टर, म्हणजे गायतोंडेंसारखी व्यक्ती इथे जन्मली, काही पुढच्या पिढ्यांना त्यावर विश्वास बसणार नाहीत. इथे आलात आणि डॉक्टरांच्या आठवणी जागवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.